नागपूरमध्ये आयोजित रोबोटिक सर्जरी परिषदेला मोठा प्रतिसाद मिळाला असून यात रिसेक्टोस्कोप, टेलिसर्जरी, पेरिफेरल सर्जरी, यूरोलॉजी आणि गायनेकोलॉजीतील अत्याधुनिक रोबोटिक तंत्रांचे प्रात्यक्षिक देण्यात आले आहे। देशातील नामांकित तज्ञ डॉक्टर नितीन तांदळे, डॉक्टर संजय कोत्यारे, डॉक्टर समीर पाटील यांच्यासह अनेक शल्यविशारदांनी मार्गदर्शन केले। 4 प्रगत रोबोटिक प्लॅटफॉर्मला हँड्स ऑन प्रशिक्षणाची सुविधाही उपलब्ध आहे। 30 नोव्हेंबरला होणाऱ्या समारोप कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रोबोटिक सर्जरी तज्ञ डॉक्टर सुधीर श्रीवास्तव उपस्थित राहणार आहे। आपल्या इथे रोबोटिक सर्जरीवर रोबोसर्ज ही कॉन्फरन्स 29 आणि 30 तारखेला आपण आयोजित केलेली आहे। या आयोजनामध्ये डॉक्टर भूपेश तिरपुडे हे त्याचे ऑर्गनायझिंग चेअरमन आहेत व डॉक्टर गायत्री देशपांडे व डॉक्टर हेमंत भानारकर हे त्याचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आहेत। या कॉन्फरन्समध्ये एक साधारणतः 200 ते 250 हे सर्व जगभर इंडियाभरातनं पूर्ण सर्जन्स पार्टिसिपेट करत आहेत। अतिशय निष्णात असलेले असे रोबोटिक सर्जन्स याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणून या कॉन्फरन्समध्ये शस्त्रक्रिया दाखवण्यात येणार आहेत, लाईव्ह शस्त्रक्रिया। याच्यामध्ये एका शस्त्रक्रियेचा प्रकार म्हणजे टेलिसर्जरी पण दाखवण्यात येणार आहे आणि याला रेसिप्रोकल टेलिसर्जरी म्हणतो आपण, की ती शस्त्रक्रिया GMC मधनं मुरादाबादमध्ये असलेल्या पेशंटवर होणार आहे। त्याचप्रमाणे मुरादाबादमध्ये बसलेले सर्जन ते GMC मध्ये ते ऑपरेशन करणार आहेत। ही एक अतिशय अत्याधुनिक प्रकारची शस्त्रक्रिया आहे आणि ही शस्त्रक्रिया पहिल्यांदाच या कॉन्फरन्समध्ये आपण दाखवणार आहोत। त्या दिवशी पुरतं तर आम्ही 12 सर्जरीज वेगवेगळ्या प्रकारच्या 12 सर्जरीज प्लॅन केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये इवन यूरोलॉजीच्या पण काही शस्त्रक्रिया आहेत, किडनीवरच्या शस्त्रक्रिया आहेत, त्याचप्रमाणे हार्टवरच्या पण काही शस्त्रक्रिया आहेत, त्याचप्रमाणे जनरल सर्जरीच्या अनेक शस्त्रक्रिया आपण त्याच्यामध्ये लाईव्ह आपण रिले करणार आहोत। हे GMCच्या ऑडिटोरियममध्येच ही कॉन्फरन्स आपण आयोजित केलेली आहे। त्याचप्रमाणे मेडिकल कॉलेजमध्ये आतापर्यंत 1.5 वर्ष झालेला आहे रोबोट आपल्या इथे इन्स्टॉल होऊन। या 1.5 वर्षामध्ये आपण 350हून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये जनरल सर्जरी असो, कार्डियक सर्जरी असो किंवा किडनीवरच्या शस्त्रक्रिया असोत किंवा गायनीच्या सर्जरी असतील, अशा 350 पेक्षा अधिक अशा शस्त्रक्रिया आपण केलेल्या आहेत। ही इतक्या कमी पिरियडमध्ये इतक्या जास्त प्रमाणात शस्त्रक्रिया होणारी ही पहिली म्हणजे संस्था आहे ज्याच्यामध्ये इतक्या कमी वेळामध्ये इतक्या जास्त शस्त्रक्रिया झालेल्या आहेत रोबोटिक। ही अतिशय आधुनिक अशा प्रकारची शस्त्रक्रिया आहे। याच्यामध्ये रुग्णाला अतिशय कमी त्रास होतो। 3 छोट्या छिद्रांमधनं ही शस्त्रक्रिया केली जाते। रुग्ण हा लवकर बरा होतो। खूप प्रिसिजननी ही शस्त्रक्रिया करण्यात येत असते। त्याचप्रमाणे अतिशय कमी रक्तस्राव होतो, पेशंटला पेन कमी असतं आणि हा रुग्ण जास्त 2 किंवा 3 दिवसात बरा होऊन आपल्या घरी डिस्चार्ज होतो। लोकवाहिनी मीडियासाठी अविनाश तोतडेची रिपोर्ट, नागपूर।